गुरुजी तुम्ही सिंगल मी सिंगल आपण जंगलात घालूया काय गाण्याचं दंगल वा वा देवाकडे प्रार्थना करतो. शिशिर ऋतूत कशी पानगळती होते ना तशी तुझी विनोद गळती केली पाहिजे त्याने. हे विनोद मारतोस तो जंगलात येऊन. माफ करा गुरुजी. हा गुरुजी हा. गुरुमा नाही आल्या. कोण गुरुमा? गुरुमा शेवंता. थोडा मारेन तुझा मी. कामवाली आहे ती कामवाली, तिला गुरुमा कसं म्हणतोयस? तिला काय कळतं गाण्यातलं? अरे सारे गम पद निसा असं शिकवायचं असतं, त्याऐवजी ती उसाला लागला कोल्हा हे शिकवते. ती कसली आली गुरुमा? अरे तिचं लक्ष चुकून आपण इकडे आलोय ना. आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि रियाज करतो. काल कसे आपण खाडीत गेलो होतो की नाही पोहायला, पोहत पोहत रियाज केला. हो गुरुजी तुमची चड्डी मिळाली का? चड्डी कुठली? ते मगरीने हल्ला केला तेव्हा ज्या चड्डीने तुम्हाला वाचवलं ती मिळाली का? हो प्रकरण जरा चड्डीशी झालं होतं. ठीक आहे, पण यापुढे खाडीत पोहायला जायचं नाही. नाही नाही आणि त्याहून रियाज तर अजिबात करायचा नाही. लक्षात आलं? नाही नाही अजिबात नाही गुरुजी. एका गोष्टीचं कौतुक वाटतं दत्तू, एवढं लहान असून जंगलाला घाबरत नाहीस तू. हो हो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. गुरुजी हे जंगल मला माहितीये. कसं काय? माझा मामाच फॉरेस्ट ऑफिसर आहे इथे. फॉरेस्ट ऑफिसर आहे? हो ते मामाच्या गावाला जाऊया म्हणून आम्ही इथेच यायचो नेहमी. हा. जंगल पूर्ण माहितीये मला. क्या बात. पण गुरुजी आपण आता इथे नवीन काय बघणार आहे? पंडितजीची किमया, पडणीचीचा जो आवाज आहे ना त्याची किमया तू बघणार आहेस. मला सांग, तुला रागदारी माहिती आहे? हो आत्ताच आमचं गाव रागदारी मुक्त केलंय. कोणी बाहेर नाही जात भाऊ, अजिबात बाहेर नाही जात कोणी. अरे ते हागिणदारी रे, हागिणदारी मुक्त झालं. मी रागदारी म्हणतोय, रागदारी. अरे म्हणजे पंडित असे गातात आणि अचानक असे दिवे वगैरे पेटतात बघ ना. तुला माहितीये का मी इकडे का आलोय? मी आता गाणं गाणार आहे आणि असे सगळे काजवे चमकणार आहेत. म्हणजे तुम्ही खरंच काजव्यांशी बोलता? हो, of ते तुमचं course. ऐकतात? हो हो हो. मग आमच्या आजोबांच्या श्राद्धाला येतं का? का? त्यांच्या पेंडाला अजून काजवा शिवला नाही. अरे कावळा शिवतो, कावळा. कावळा कसा असतो? आव, आव, आव. हा कावळा झाला. आणि काजवा? गाजवा कसा? काजवाचा आवाज कसा? अरे ते मला कशाला विचारतोस तू? काजवा तुला माहित नाही का? मला सांग. काजवा असं चमकतात ना ते असे शेकडो काजवे. हा ज्यांच्या बुडाला लाईट असते ते. बुडाला लाईट ही ओळख आहे काजव्यांची. बरं बरं ऐक, माझ्या रागाने माझ्या आवाजाने आता शेकडो काजवे असे समोर येणार आहेत आणि माझं कौतुक करणार आहेत. पण पंडितजी हा. ते येऊन खरंच कौतुक करणार आहेत की असं करणार आहे? म्हणजे त्यांच्या बुडाला लाईट असतो ना, ते लाईट दाखव. बुडाला असू दे नाही तर इथे असू दे, कौतुक करणार हे महत्वाचं, चमकणार हे महत्वाचं. हा हा पण पंडितजी हा. आता काजवे पुढे जात असतात ना, मग त्यांना मागे लाईट काय? मागचा काजवा असतो ना त्याला दिसण्यासाठी. त्याला लाईट का असतो? त्याच्या मागे जो काजवा असतो त्याला दिसण्यासाठी. असं काजव्यांचा थवाचा थवा जात असतो पुढे. मग सगळ्यात पुढे असतो त्याच्याकडे काय असतं? तुझ्या बापाचा लोटा. त्याच्याकडे काय असं? मला काय हा का प्रश्न आहे? तो समाजसेवक असतो. काजवा जातो एकटाच पुढे, अंदाजे जातो. तू कसा अंदाजे गातो तसा तो अंदाजे जातो. तू प्रश्न काहीतरी विचारतोय. पंडितजी हा. आपण असं करूया का? काय? आपण मागे बल्ब लावूया. हा. म्हणजे काजव्यांसोबत आपण लाईट खेळूया. ही तुझी अक्कल. म्हणून तू 3 महिने झाले अजून काहीही शिकलेला नाहीस. एक राग तुला येत नाहीये. ती शेवंताची बघ शिष्या, ती कोणती प्रिया का काहीतरी इंडिव्हिज्युअल कार्यक्रम घ्यायला लागली आता 3 महिन्यात. तू अजून इकडे दंगल वंगल काजन बल्ब लावूया ह्याच्यातच आनंद मानतोयस. शिक जरा, शिक, कॉन्सन्ट्रेट कर. पंडितजी व्हायचंय की ना तुला? होय हो हो. फालतू गोष्टींवर लक्ष देऊ नकोस. नाही आज पंडितजींनी काय योजलेलं आहे? आज तुझ्यासमोर पंडितजी एक सूर लावणार आहेत आणि तो सूर ऐकून शेकडो लाखो काजवे असे येणार आहेत आणि समोर चमकणार आहेत. हे सगळं दृश्य तू तुझ्या डोळ्यात साठवायचं की नाही? होय होय. हा. नीट बघ आता, कॉन्सन्ट्रेट कर. नाही अरे थांब ना जरा. नाही आले एवढ्यात कसे येतील? थांब ना जरा, गाऊ दे, ते ऐकू दे मग ये. थांब जरा. नाही अरे थांब ना. तुमलेली सुसू आहे का पटकन बाहेर यायला? थांब.
काजवे आहेत ना ते काही बिझी असतील, काही कपडे धुत असतील, काही झोपले असतील. काय बाई की कोण कोण गा असं काहीतरी होईल ना त्यांच्या, त्यानंतर ते येतील. थोडा वेळ दे ना बाळा. सॉरी. आवाज कसला आहे? गुरुजी, काही काजवे लाईट बंद करून चावतायत. डास आहेत ते, डास. अरे डास आहेत, डास ते चिलटा डास आहेत ते. काजवे लाईट बंद करतील, वॉचमन आहे तो. सकाळ झाली सोसायटीचा लाईट बंद केलंय, संध्याकाळ झाली ओपन केलंय. लक्ष दे रे बाळा, लक्ष दे जरा. चमक 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 दीप की माला. 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 चमक 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 दीप की माला. 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 वा 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 वा. कळलं का? एका रात्रीत पंडित होता येत नाही, त्यासाठी तपस्या लागते. तपस्या आहे बाबा ही, काही दशकांची तपस्या आहे. तुला वाटेल आता तू तिथे उभा आहेस, इथे वाघ म्हणून पण बसलेला आहेस, मला माहिती आहे. चल काय ते जसे हे काजव्याचं हे बघायला आलो होतो. वेगळा काही प्राणी अपेक्षितच नव्हता. म्हणजे मला, मी दत्तो आणि काजवे तिघांचा स्किट होतो. ही ऑडिशन कधी झाली, कॉस्ट्युम कधी अरेंज केले, सरांनी टेक्निकल कधी केली ह्याची मला माहिती नाही. हे दत्तू, से हाय टू अंकल. हाय. गुरुजी, गुरुजी, सोडलं होतं पण परत पकडलं. गुरुजी मी जातो. गुरुजी मी जातो. नको जाऊस, इथे इथे जवळ जवळ जवळ. गुरुजी आहेस, गुरुजी आहे ना मी. थांब ना मग माझ्यासाठी. मला भीती वाटते गुरुजी. अरे असं नको करू. जातो ना गुरुजी. थांब ना. नाही रे. बरं बरं, ठीक ठीक. काय म्हणताय बाकी? झालं. झालं झालं तसं काही. मराठी बोलला, मराठी बोलला. नाही हा मराठी बोलला. नाही. हे, येतो मी मोलकरणीकडे, जातो, तूप रोटी खातो, जाडजूड होतो आणि येतो परत. अरे अंकल रे, काय
काय बोलतोय रे हा? गुरुजी फ्रॉड बोलतोय तुम्हाला तो. अरे पण मी का फ्रॉड आहे रे? मी काय केलंय? तो बोलतोय आजीने चल रे भोपळ्या टुणूक टुणूक बोलून त्याच्या आजोबांना फसवलं होतं. तसंच राग आलाय त्याला. नाही रे बाबा, माझी आजी वेगळी, तुझी आजी गोष्टीतली आजी आहे. माझी आजी नाही, काही संबंध नाहीये. माझ्या आजोबांनी 3-3 4-4 आजांना असं डेटिंग केलंय, पण ती तुझी आजी नाही त्यातली. मजा. चल मी जातो. मला ऐक, सोड रे. अरे सोड रे, याला सांग रे. याला सांग, याला सांग रे. तो बोलतोय अरे काय बोलतोय सांग रे. तो बोलतोय तुम्हाला 2 मारले, मी पण तुला 2 मारणार. अरे तुम्ही एक मारलं तरी माझं काय होईल तुम्हाला माहिती आहे का? काय आहे? हळू हॅलो हळू. स्वच्छ मराठी बोलणारा वाघ कुठून मिळाला रे मला? एक कळत. अहो तुम्ही हळू जरी केलं तरी जबडा बाहेर येलो माझा. तुमचा हळू म्हणजे काय ते? अरे नाही हो, नाही हे मला नाही सवणार. ऐका ऐका, मी जातो. ओके चल येतो. चल चल. काय आहे आता मी काय करू यार? मी जातो. काय तुगा तुगा. काय बोलतोय हा? गायला सांगतोय तुम्हाला. अरे मी नाही गाऊ शकत. हा गाईल ना, हा गाईल ना, मी मी हा गाईल. हा माझा शिष्य आहे, हा गाईल. तुगा. तुम्हाला गायला बोलतोय. काय गाऊ रे मी? काय गाऊ रे? गाणं काहीतरी गुरु. अरे कुठलं गाणं? हा गा. क्या बघत चमकत दीपकी हा? माझ्यावर गा. वाघाचं गाणं गायला सांगतोय. जवळ जवळ तू मराठी बोलतोय रे. असा कुठला वाघ असतो? गा. गातोय रे, गातोय. चल चल, गातोय मी. वाघावर तर कुठलं गाणं आहे? गाणं काहीतरी. वाघार हासन वाघाना छोक नाही काय करू यार? वाघावर तर गाडत नाही यार, मी काय करू? रागदारी गा. अरे यार, रागदारी काय बोलतोय. हा कोण आहे? पटेल ड्रेसवाला वगैरे कुठेतरी असणार रे. रागदारी गा. रागदारी गातो राग. सारे गम पिवळे सा. गुरुजी पधनीसा. आता तीच परिस्थिती झाली आहे म्हणून पिवळे. काय गाव काय? भीमपलास गा. असं कोण वाघ असतो रे? कोण वाघ असतो रे असा? वाघोबा ते छोटा भीमपलास की मोठा भीमपलास. कार्टून फिल्म आहे. छोटा भीम मोठा भीम. भीम पलास. ह्याला मारा. भीमपलास गा. ह्याला आधी खा, मग माल. मी स्वतःहून तुमच्या तोंडात शिकवा. जातो. भीमपलास गा शिकवा. मी तुम्हाला शिकवणार. हा. काय साली रेंज आहे? उंदीर ते वाघ ही रेंज आहे. पण ती त्याच्या नशिबात आहे. लागली रे नका, नका लागली रे. शिकवा. शिकत शिकत. संगीत हे वेगळ्या प्रकारचं हे आहे, तुम्हाला नाही जमणार. ऐका माझं. शिकवा. शिकवता रे, शिकवता. ते नीट पाहिजे ना. नाही नुसतं गुरगुण येते. नीट घे. नीट घे, नीट घे. सूर कुठं चाललाय? गुरुजी 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 वाघ येतो. सूर कुठे चाललाय? सूर कुठे चाललाय? गुरुजी वाघ. बोल बोल बोल. सूर कुठे चाललाय? गुरुजी गो मगांपासून गाण्याशी भंकस नाही. वाघ असेल त्याच्या घरचा. गाण्याशी भंग. काय? बोल बोल बोल. बोल.
गुरुजी वाघ येतो गुरुजी. कोंबडा फोडीन मी तुझा फार दगडान. नाही, नाही, गुरुजी वाघ ना, गुरुजी. गाड्याची भंकस नाही. शिस्त म्हणजे शिस्त. गुरुजी तुम्ही वाघाला पळवलं. अरे वाघ असेल त्याच्या गुहेतला. सूर नीट पाहिजेत. तुझा तुझा काय रे तुझं काय रे तुझं सांग. आता काय हे काय काटे कशाला. वदनी कवळ घेत ए! अरे अरे, अरे, अरे. अरे, ऐका रे. वा 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 अतिशय क्यूट वाघ आणि क्यूट परफॉर्मन्स मजा आली. प्रसादा अप्रतिम बहारदार. आपण प्रत्येक वेळेला आपल्या नटांचं, लेखकांचं, दिग्दर्शकांचं, आपल्या सगळ्या बँडचं, सगळ्यांचं कौतुक करतो. आज शक्य असेल तर मला अशा एका माणसाला मंचावरती बोलवायचं आहे जो आपले लाईट्स ऑपरेट करतो. कारण त्यांनी इतका अप्रतिम तो काजव्यांचा इफेक्ट दिला मगाशी की क्या बात आहे. जोरदार टाळ्या आपले लाईट डिझायनर नरेश मोरे यांच्यासाठी. नमस्कार नमस्कार नरेशजी. नकळत का होईना पण बरेचदा तुमचं नाव घ्यायचं राहून जातं. आज मी प्रकर्षाने लक्षात ठेवून तुम्हाला इथे बोलवलं. जेव्हा जेव्हा तुम्ही असे काहीतरी गमतीशीर प्रकार करतात तेव्हा तेव्हा फार मजा येते. ते भरलं जातं स्किट अख्खं. आणि तुमच्याकरता आज विशेष टाळ्या. थँक्यू नरेश. फार अप्रतिम होता काजव्यांचा इफेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. या आणि त्याचबरोबर सेट आर्ट डिपार्टमेंटचं पण विशेष कौतुक अप्रतिम केलेलं आहे. आणि बाकी कंटेंट वाईज फॅन्टॅस्टिक. पशात तू लिहिलं होतंस आणि तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक मेजवानी असतेच. आज त्याच्यात दत्तूची साथ होती. मधलं जे गायलास समय ते पण इतकं गोड गायलास. क्या बात आहे. थँक्यू. गिव्ह अँड टेक पण अप्रतिम होता. आणि त्यांनी तुझा हात तोंडात धरल्यानंतर तू जे काही केलं होतंस अगं गग गग खतरनाक. आणि त्याच्यानंतर अजून एक ट्विस्ट म्हणजे वाघ जेव्हा रडायला लागला तेव्हा म्हणजे खलास. अप्रतिम. पशा या मंचावरचा तू वाघ आहेस हे स्टेटमेंट मी सईने अनेकदा केलेलं आहे. पण नुकताच तुझा चित्रपट पाहिला आणि आता मोठ्या पडद्यावरती सुद्धा तू वाघासारखी दिमाखात एंट्री केली आहेस त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. दत्तू मस्त, सम्या मस्त, फॅन्टॅस्टिक. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. हे कुठल्या लेवलचं कन्व्हिक्शन आहे हेच मला कळत नाही. म्हणजे ते डिसाईड करणारे पण मॅड आणि तुम्ही एक्झिक्यूट करणारे तर त्याच्याहून मॅड. आणि आम्ही कन्व्हिन्स झालो की वाघ रडतोय. आम्ही कन्व्हिन्स झालो की वाघाला संगीत शिकायचं आहे. आणि तू हाडाचा शिक्षक शोभलास. म्हणजे एखादा शिक्षक असाच असतो तो कुठेही गेला तरी. दत्तू मस्त. आज काजव्याप्रमाणे तू चमकलास. मजा आली. सगळ्या डिपार्टमेंट्सचं अव्वल काम आणि खूपच एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मजा आली. थँक्यू.